बरं. आणि नांगर आहे ना. ओके, नांगर आहे शेताचं. बरं. संपूर्ण पालखी सोहळा बघितला, पालखीचा सेट आहे. तर ह्याच्यामध्ये कोणतेही पाहिजे असेल ना. बघतोय पोपटी आहे. ताई कशी आहे पोपटी? नॉनव्हेजची आपण 1000 रुपये एक मडकं देतोय. 1000 रुपये एक मडकं. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आज मी आलेलो वाशीला, नवी मुंबईत यांना सिडको सेक्टर मध्ये आलेलो आहे. आणि तिकडे ना मित्रांनो उमेद म्हणून राज्य सरकारने भरवलेले एक्झिबिशन आहे. हे एक्झिबिशन 14 डिसेंबर ते 25 डिसेंबर आहे. सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत आहे. ऍड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणारच आहे. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो आता मी आहे ना सिडको प्रदर्शन केंद्राजवळ आहे आणि तुम्हाला असा काही गेट बघायला मिळेल. उमेद 14 डिसेंबर ते 25 डिसेंबर असा काही तुम्हाला हा गेट बघायला मिळेल. आता इथून आपण आज जाऊया आणि बघूया आज आपल्याला प्रदर्शनामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल बघायला मिळतात. तर चला मित्रांनो आता आपण आतमध्ये आलेलो आहे महालक्ष्मी सरसला. आणि आता आपण इकडनं तुम्ही ते बघू शकता खूप सारे स्टॉल आपल्याला इथे बघायला मिळतात आहेत. तर चला आपण आता सुरुवात करूया. चला आता आपण या स्टॉलपासून सुरुवात करतोय आणि खूप सुंदर असे आपल्याला इथे फ्रेम्स बघायला मिळतात आहेत. कसे ताई आहे? 550. ओके, 550 रुपयाला. आणि ही कशी आहे गणपतीची? 850ला. आणि सगळे ड्रॉइंग केलं आहे ना? स्वतः हाताने काढलेलं आहे. ओके, तर खूप सुंदर असे आपल्याला इकडे ड्रॉइंग्स बघायला मिळतील. खूप सुंदर असे चित्र काढलेले आहेत, तुम्ही ते बघू शकतात. पुढेही आपण बघितलं ना खूप सुंदर असे चित्र काढलेले आहेत उमेद म्हणून. आणि तुम्ही ते बघू शकतात ह्याच्या लांबड्या ह्याच्यामध्ये पण फ्रेम आपल्याला बघायला मिळतात आहे. ठीक आहे आहेत 550 ना. ओके, खूप सुंदर असे चित्र आहेत. तर ह्याच्यामध्ये कोणतंही चित्र. ओके, 850 1450. ओके, 3 क्वालिटीमध्ये तुम्हाला अशा प्रकारे इकडे फ्रेम्स बघायला मिळतील. तर नक्कीच तुम्ही आता यांच्या स्टॉल येऊन इकडे व्हिजिट करू शकतात. थँक्यू. चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे. आणि दादा हे काय आहे? ही खादीची शॉल आहे. खादीची शॉल. आणि किती बाय किती आहे? ही 4.5 बाय 7.5 आहे. ही उन्हाळ्यात थंड राहील, पावसाळ्यात गरम. 12 महिने वापरायला चालते. 12 महिने वॉश हँड वॉश दोन्ही करू शकतो तुम्ही याचं. ओके. हो. आणि घोंगडी आहे ना. ओके, कशी आहे ही? 750, 1000, 1200, 1500. ओके. ही घोंगडीची खासियत अशी, ज्याला कोणाला कमरेचा मणक्याचा आजार, वात, सांधावात, रक्त वाहिन्याचा काही प्रॉब्लेम असेल त्यासाठी एकदम चांगली आहे. पुन्हा 3 ऋतूमध्ये चालते. उन्हाळ्यात थंड राहील, पावसाळ्यात गरम राहील. 12 महिने वापरता येते. बायदेवे गादीवर, पलंगवर, फरशीवर जर टाकली तर जो गादीचा त्रास होतो किंवा फरशीचा वगैरे गार पडण्याचा त्रास होतो ती होऊन देत नाही. त्याच्यामुळं शारीरिक दृष्टिकोनातून घोंगडी वापर हा चांगला असतो. त्याच्यामुळं शहरी लोकांनी घोंगडीकडे वळावे आणि आजार टाळावे असं मी त्यांना विनंती. ओके, 2 प्रकार आहे ना घोंगडीचे? 2-3 प्रकार आहेत. ओके, टोपी सुद्धा आहे. घोंगडीची टोपी पण आहे. ज्याला कोणाला सर्दी डोकं वगैरे दुखत असेल त्यावेळेस डोक्यात टाका, सकाळच्याला फ्रेश. पुन्हा ही पावसात सुद्धा वापरते, ते ओली होत नाही. पावसात जरी घातली तरी चालते. अशी टाकायची अशी ना. सर्दी डोकं वगैरे झालं तर सकाळच्याला फ्रेश होते. किंवा मानेचा डोक्याचा प्रॉब्लेम असेल तर ॲक्युप्रेशरचं काम करते ती नॅचरल. काय प्राईज आहे ही? 200 रुपयाला टोपी. 200 रुपये. ओके. आणि काय पाहिजे असेल तर पाठीमागे दादांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. त्याचे फायदे वगैरे इकडे आहेत. ओके, शारीरिक फायदे आणि धार्मिक फायदेही आहेत. आणि दादांचा इथे खाली कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेला आहे. आणि यूट्यूब चॅनल पण आहे, तर नक्कीच जाऊन तिकडे सबस्क्राईब करा. तुम्हाला अजून माहिती मिळेल दादांच्या या बिझनेसबद्दल. थँक्यू. चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे. नमस्कार ताई, काय काय आपल्या स्टॉलवरती? आपल्या स्टॉलवरती शेंगदाण्याचे रोल आणि ड्रायफ्रूटचे रोल भेटतील. बरं. मुखवास भेटेल. मुखवास आहे. चिंच आहे. चिंच पण आहे. बरं, हे कसं आहे मुखवास? ते 70 रुपयाला बॉटल आहे 50 ग्रामची. ओके. आणि हे 50 रुपयाला पाऊच आहे, 50 ग्रामचंच आहे. ओके, 50 रुपयाला. ओके. आणि हे कसं आहे ड्रायफ्रूट लाडू? लाडू हे 500 ग्रामचे आहेत, 250 रुपये. 250 रुपये. बरं. आणि छोटेवाले आहेत 120 रुपयाला. 120 रुपये. 250 ग्राम. 250 ग्राम. बरं. आणि शेंगदाणा रोल आहे 60 रुपयाला 250 ग्राम. आणि हा 500 ग्रामचा आहे 120 रुपयाला. 120 रुपये. तर नक्कीच तुम्ही या ताईंच्या स्टॉलला येऊन इकडे व्हिजिट करा. ड्रायफ्रूटचा स्टॉल आहे. आणि तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल अधिक, 24 स्टॉल नंबर आहे 124. आणि अधिक माहितीसाठी ताईंचा कॉन्टॅक्ट नंबर आहे विजया फूड्स म्हणून. तर नक्कीच तिकडे येऊन तुम्ही भेट द्या आणि काही इन्क्वायरी असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा.
थँक्यू. चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे. नमस्कार. आपल्याकडे काय काय आहे? मेरे को मराठी आती है. हिंदी में बोलो. मैं उत्तराखंड का हूँ. हिंदी से. चला आता आपण पुढच्या स्टॉलवर आलेलो आहे. 116 नंबर. नमस्कार सर. नमस्कार. आपके पास कौन सी चीज़ें हैं? मेरे पास ब्लैक पॉटरी होगा, नेचुरल ब्लैक कलर की, और इसमें मेरे पास कप्स हैं, केटल हैं ओके. और ट्रे हैं. मुझे प्राइस बताइए ना. कप 150 और ये 250, 350, ऐसे पूरा हैंडमेड प्रोडक्ट है हैंडमेड है. ओके. और नेचुरल है, ब्लैक कोई कलर या पेंट नहीं होगा इसमें. ओके. और ये सेट कैसा है टी का? ये पूरा ये 1900 का रहता है. 1900 का. ओके. और इसमें और कौन सा किटली भी है ना? केटली भी है, 850 का है. 850 का है. ओके. वास भी है मेरे पास. ओके. ये कैसा है? ये 1500 का है. 1500 का है. और ये हैंडमेड प्रोडक्ट ना, पूरा नेचुरल है, ब्लैक अच्छा. कोई कलर या पेंट नहीं होगा इसमें. तर खूप सुंदर असे प्रोडक्ट्स आहेत, तुम्ही ते बघू शकतात. ओके. और मैं उत्तराखंड से आया हूँ इसमें. उत्तराखंड. ओके. तर आपले जे दादा आहेत उत्तराखंडवरनं आलेले आहेत आणि सगळे तुम्ही इकडे स्टॉल बघाल ना, वेगवेगळ्या देशातून आलेले आहेत, वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत. तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉलला व्हिजिट करा. खूप सुंदर आणि युनिक प्रोडक्ट्स तुम्हाला इकडे बघायला मिळतील. तर नक्कीच व्हिजिट करा. थँक्यू. चला तर पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे. नमस्कार ताई. काय काय प्रोडक्ट आहे आपल्याकडे? आमच्याकडे आहे मोरिंगा लाडू आहेत शेवग्याचे. ओके. तसेच मोरिंगा ग्रीन टी आहे, हां. मोरिंगा साबण आहे, मोरिंगा शॅम्पू आहे. शॅम्पू पण हां, आहे. ओके. मोरिंगा. आणि ही काय चहा आहे का? हे आहे आरोग्यदायी चहा मसाला आहे. चहा मसाला. बरं. काय प्राईस आहे याची? याची 50 रुपये प्राईस आहे. 50 रुपये. ओके. 50 रुपये प्राईस आहे. तर इकडे आपण बघितलं त्यांकडे खूप सुंदर असे प्रोडक्ट्स आहेत. आणि ताई हे साबण आहेत ना? ओके. कसे ते? मोरिंगाची साबण आहे ना, शेवग्याची. ओके. 80ला 2. बरं. आणि ग्रीन टी आहे ग्रीन टी. आणि हे पावडर आहे ओके. आणि अर्का आहे. अर्क आहे. हां, मोरिंगाचं. ओके. ही कशासाठी वापरलं जातं? हे शेवग्याचे बेनिफिट आपल्याला अर्कामधून भेटते. हां. जसं अशक्तपणा असो, लो बी पी असो, बरं. न्यूट्रिनची कमतरता भरून काढणं असो, सर्दी काशी 300 रंगाचे बिमाऱ्या. त्याच्यासाठी आहे हे. हां. ओके. तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. काय किंमत आहे याची? प्राईस? याची किंमत 120 रुपये. 120 रुपये. बरं. 120 रुपये किंमत आहे अर्काची. तर साबण वगैरे आहेत, असे काही प्रोडक्ट्स आहेत ताईंच्या स्टॉलवर. हां. 2 वर्षापासून ग्रीन टी खूप चांगला आहे, रिस्पॉन्स प्रतिसाद आहे. हो. मागच्या सरसमध्ये जे आमचे गिरेक होते ते भरपूर आम्हाला रिपीट कस्टमर होते. बरोबर. तर नक्कीच तुम्ही दादाची ही ग्रीन टी त्यांची आहे ती नक्कीच तुम्ही ट्राय करू शकतात. आणि ह्याच्यासाठी कॉन्टॅक्ट कुठे करायचं तुम्हाला? हे आहे मोबाईल नंबर आहे. ओके. याच्यावरती मोबाईल नंबर आहे दादांचा 8104167287. आणि यूट्यूब चॅनलवरती वानखडे नॅचरल फार्मिंग ओके. हे आहे चॅनल आमचं. त्याच्यावरती सगळं आमचे नीट अँड क्लीन प्रोसेस पण पूर्ण प्रोसेस. कॉन्टॅक्ट नंबर पण. ओके. तर नक्कीच व्हिजिट करा दादांच्या यूट्यूब चॅनलला आणि त्यांच्या स्टॉललाही. थँक्यू. चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि कुर्तीचा स्टॉल आपल्याला बघायला मिळतो आणि 6 महिन्यापासून त्यांच्याकडे सुरुवात आहे. खूप सुंदर असे कुर्ते आहेत. दादा नमस्कार. किती रुपयापासून सुरुवात आहे आपल्याकडे? सर 250 पासून स्टार्टिंग आहे. 250. लहान मुलांचं आहे माझ्याकडे एक 6 महिन्यापासून. ओके. हो 6 महिन्यापासून तर एक बिग साईजपर्यंत भेटेल. आपल्याकडे अशी शॉर्टमध्ये पण कुर्तीज आहे. ओके. पूर्ण प्युअर कॉटनमध्ये आहे. प्युअर कॉटन. हो इकडे रिवॉनमध्ये पण आहे, मल्टी सेटमध्ये येतील. ओके. सॉफ्ट कापड आहे, प्रेस वगैरे मारायचं काम नाही काय नाही. इकडे लॉंगमध्ये पाहिजे तर लॉंगमध्ये पण आहे. हे प्युअर कॉटनमध्ये आहे, हे रिवॉनमध्ये आहे. रियॉनमध्ये. हो. ओके. आणि काय काय साईज मिळेल याच्यामध्ये? ऑल सर्व साईजेस भेटतात सर. ऑल साईज. 6 महिन्यापासून तर फार बिग साईज भेटेल, 54 पर्यंत साईज भेटेल आपल्याला. ओके. आणि इथे खाली शॉर्टमध्ये लॉंगमध्ये सर्व साईजेस आहे. सगळे आणि वेगवेगळे कलर्स कलर भेटतील त्यामध्ये. हे लावले. बघा. ओके. हे पूर्ण कलर्स आहे त्याच्यात. सुंदर असे कलर पण लावलेले आहे. ब्लॅक पाहिजे ब्लॅक आहे, व्हाईट पाहिजे व्हाईट आहे. भरपूर ओके. कॉम्बिनेशन भरपूर कलेक्शन भेटतील तुम्हाला. वा मस्त. खूप सुंदर सारे कलेक्शन आहे. कलेक्शन आहे आणि नक्कीच तुम्ही या दादाच्या स्टॉलला व्हिजिट करा. दादा काय स्टॉल नंबर आहे? 137. 137. ओके. थँक्यू. चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे. नमस्कार ताई. काय काय आपल्याकडे? नमस्कार. माझं नाव सौ लक्ष्मीबाई शिवाजी मुटकुळे, राहणार उमरा तालुका जिल्हा हिंगोली. तर आम्ही उमेद बारफत आलो आहे. तर आमच्याकडं आहे ही हळद पावडर. हळद पावडर. हां नॅचरल हळद पावडर. हां. कशी आहे? ती 100ला पाव किलो. 100ला पाव किलो. हां. बरं. आणि 200ला अर्धा किलो.
आणि हे लोणचं आहे आंब्याचं. आंब्याचं लोणचं आहे. कसं आहे हे 80 रुपयाला पाव किलो. 80 रुपयाला पाव किलो. आणि चिया सीड आहे. ठीक आहे. चिया सीड त्यानं गुडघे थांबतात, बीपी शुगर थांबते. ओके. आणि हे चरबी पण कमी होते. ओके. तर काय हे किंमत आहे याची? हे 100 रुपयाला. 100 रुपयाला आहे? 125 ग्रॅम. बरं. अजून काय शेंगा पण आहेत का? शेंगा पण आहेत. बरं, शेंगा आहेत. कशा आहेत या शेंगा? शेंगा ही 40ला पाकेट. हां. 100 ग्राम. 100 आणि हे 100 ग्राम 20 रुपयाला. 20 रुपयाला. तर या बचत गटामुळं आमचा खूप फायदा झालेला आहे. बरं. आणि उमेद अभियानामुळं आज आम्ही मुंबईत येऊन विक्री करायला. आणि मग मी कुरिअरनं पोस्टानं सुद्धा पाठवते हमेशा माल. ओके. म्हणजे कोणाला डिलेवरी कोणाला पाहिजे असेल मुंबई महाराष्ट्रात तर तुम्ही देतात? हो. बरं. आणि काय कॉन्टॅक्ट आहे तुमचा नंबर? माझा नंबर आहे 88 88 58 51 74. ओके. आणि स्टॉल नंबर काय? 214 स्टॉल नंबर आहे. 214 ना. तर नक्कीच ताईंच्या या स्टॉलला व्हिजिट करा. खूप सुंदर असं प्रोडक्ट आहे. महिला बचत गटाचं आहे, तर नक्कीच सपोर्ट करा त्यांना. थँक्यू. धन्यवाद. माझी हळद पावडर जी आहे ना ही हां. आणि उमेद स्मार्ट याच्यावर सुद्धा टाकलेली आहे. ओके. उमेद स्मार्ट म्हणून आहे मित्रांनो. ह्याच्यावरती ताईंची तुम्ही स्कॅन केलात ना तर तुम्हाला त्यांची हळद पावडर दिसेल ते प्रोडक्ट. तर तिकडनं पण तुम्ही घेऊ शकता. ऑनलाईन सुद्धा पाठवू ऑनलाईन शकते पण मी. पाठवू शकता. हळद पावडर, चिया सीड आणि आंब्याचं लोणचं, मिरची लोणचं, आवळा लोणचं, लिंबू लोणचं. लिंबू लोणचं. सर्व घरपोच येईल कुरिअरनं पोस्टानं. धन्यवाद. थँक्यू. चला तर पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे. इकडे आपल्याला साड्या आणि ड्रेस मटेरियल बघायला मिळतात आहेत. कोणसा साडी आहे? ये हैंडलूम साड़ी है, हैंडलूम सिल्क कॉटन में है सर. ओके. क्या प्राइस है? अलग अलग मटेरियल हैं, अलग अलग प्राइस के हैं सर. ये हमारे स्टार्टिंग प्राइस है. ओके. ये मधुबनी में है हाँ. 2200. ये अजरक प्रिंट में है, सिल्क कॉटन है, ये 1800. ओके. और ये चूड़ीदार सेट है सर, ये 1500 है. हाँ. ये 1200 मधुबनी में है. बाटिक का है 1000 रुपये. 1000 रुपये. जी सर. तर तुम्हाला ड्रेस पीस किंवा ड्रेस मटेरियल आणि साड्या घ्यायच्या असतील हँडलूमच्या तर नक्कीच तुम्ही या दादाच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकतात. स्टॉल नंबर काय आहे? हमारा स्टॉल नंबर है 162. 162. जी सर. ओके. 162 नंबर आहे त्यांचा. तर या स्टॉलला नक्कीच येऊन व्हिजिट करा. थँक्यू. वेलकम सर. चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि ताईंकडे आपण लाकडी कुलपाटनं बघतो आहे. तसंही खलबत्त्याच आहे ना? हो खलबत्ता आहे, खलबत्ता लाकडी. हे कसं आहे ताई? हा 600 रुपयाला आहे. 600ला आहे. 1 पीस मध्ये अखंड पूर्ण. ओके. 1 पीसमध्ये अखंड. ओके. आणि याच्यावरनं लाटणी येणार याच्यासोबत? नाही नाही लाटणं वेगळं आहे. ओके. हे रिंग वाला आहे, नवीन पद्धत निघली आहे. नवीन पद्धत. ओके. हे पण 1 पीस मध्ये आहे. 1 पीसमध्ये. ओके. म्हणजे ते लादीला चरे वगैरे जात नाही याच्यामुळे ना? हा, हा. ओके. हे त्यासाठी. लाटत्या टायमाला हा. हालत नाही, जागेवरून वस्त्रात नाही. ओके. Washable आहे. वॉशेबल आहे. आणि हे कसं आहे? हा 400 रुपयाला आहे. 400ला आहे. बरं. खलबत्ता आहे. लिंबूचा आहे, लिंबूचं आहे. लिंबू ओके. निचोड्याचा आहे हा, किंवा लिंबू सिस्टमचा आहे. सिसमचं आहे का? कसं आहे हा? हा 200 रुपयाला आहे. 200ला. आणि हे काय आहे ताई? मॅशर आहे, मॅशर. मॅशर आहे ना? आलू मॅश करा, पराठे, ओके. पावभाजी. पराठे पावभाजी वगैरेसाठी. ओके. कसं आहे? हा 70 रुपयाला आहे. 70 रुपयाला. बरं. 70 रुपयाला. हे काय ताई? हा बाजरी आहे, ज्वारी आहे, हा गहू आहे, गहू आहे. बरं. आणि हे? हा मेथी ज्वार, पालकवाला सेव, ओके. बनाना चिप्स रोस्टेड आहे, हां. जळगाव स्पेशल गार्लिक पापड आहे, लसूण पापड. ओके. तर हे लसूण पापड वगैरे आहेत. कसे ते? हा 100 रुपयाला 250 ग्रॅम आहे. ओके. 200 रुपयाला अर्धा किलो. अर्धा किलो आहे. आणि लाटणी कसे आहेत? लाटणं 70 रुपये. 70 रुपयाला. तर ह्याच्यामधलं काही पाहिजे असेल ना प्रोडक्ट तर नक्कीच तुम्ही आता यांच्या स्टॉल इकडे व्हिजिट करा. थँक्यू. चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे. संत रोहिदास स्वयंसहाय्यता महिला समूह आणि ताईंचा तुम्हाला इथे कॉन्टॅक्ट नंबर दिसतो आहे. स्टॉल नंबर आहे 159. आणि इकडे सुंदर असे आपण लेडीज सँडल बघतो आहे, मोजडी बघतो आहे. खूप सुंदर आहे. सुंदर कलेक्शन तुम्हाला इकडे बघायला मिळतं. तसंच इकडे आपण कोल्हापुरी बघतो आहे. ताई काय स्टार्टिंग प्राईस आहे? 350-500. ओके. 350 500 रुपये. ओके. हे कसे आहेत? 900. 900 रुपयाला आहेत का? बरं. आणि हे लेडीजचे? लेडीजचे 400 पासून स्टार्टिंग. 400 पासून सुरुवात आहे. आणि लहान बाळाचे? 150 रुपयाला. ओके. हे किती वर्षाचे आहेत साधारण? वर्षापासून सुरुवात आहे ना? बरं. आणि हे मोजडी कसे आहेत? मोजडी 300 रुपये. ओके. आणि हे वरचे? सेम प्राईस आहे का? ओके. सेम प्राईस आहे 300 रुपये. खूप सुंदर असं कलेक्शन आपल्याला इथे बघायला मिळतं आहे.
आणि वरती 1 वर्षापासून आपल्याला चप्पल बघायला मिळते लहान बाळांच्या, लहान मुलांच्या वगैरे. तुम्ही ते बघू शकता, खूप सुंदर असे आहेत. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणतंही आवडलं ना तर नक्कीच तुम्ही या ताईंच्या स्टॉलला येऊन इकडे व्हिजिट करू शकता. 159ला खूप सुंदर असं कलेक्शन आहे त्यांच्याकडे. चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे. कलानगर स्वयं सहाय्यता महिला बचत गट चिरनेर उरण मातीची भांडी आहेत आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला इकडे बघायला मिळतो आहे, कुंभारवाडा. आणि इथे आपण बघतोय ना मातीची चूल आहे. कशी आहे ताई? आजी कशी आहे ही? 1200. कितीला आहे? 500 रुपये. ओके. आणि कसं आहे भांडं? 200 रुपये. ओके. आणि काय आहेत आजी? धान्य वगैरे घालतात ना, घावणे वगैरे करू शकतो याच्यामध्ये. ओके. हे तव्यासारखं बनव आहे का? बरं, तव्याचं काम करतं. ओके. मातीचं आहे ना पूर्ण? ओके. चिरनेरचे ना, चिरनेरचा गणपती तिकडचे का? बरोबर. ओके. चिरनेरचा गणपती आपण इकडे बघू शकतो. चिरनेरचा महागणपती आहे ना तिकडे मातीची भांडी कुंभारवाडा आहे आणि सर्वजण तिकडे तुम्ही कुंभार लोक. ओके. आणि तिथे आम्ही मातीची भांडी बनवतात. मातीची भांडी बनवतात. शेताची पण माती आम्हाला विकत असते, शेतातली माती विकत. त्याच्यामध्ये हे भांडी आता का घेतात? रोगराई होते म्हणून आता ह्याच्यामध्ये चिकन, मटण, मच्छी भात करतात. बरोबर. ह्याच्यामध्ये घावणे घालतात. ह्याच्यामध्ये भाकरी, चपाती, पुरणपोळी. ह्याच्यामध्ये चिकन मटण करू शकतो. भाकरी, चपाती, पुरणपोळी. बरं. आणि हे कसं आहे? हे 300 रुपयाला. बरं. आणि छोटं कसं आहे? 100 रुपयाला. बरं. तर मातीची भांडी आहेत आजींच्या स्टॉलवरती. तर लवकरात लवकर या आणि नक्कीच आजींच्या स्टॉलला या, व्हिजिट करा. पाठीमागे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसतो आहे, तिकडे तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांच्या स्टॉलला व्हिजिट करू शकतात. थँक्यू. चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे. आणि कशापासून बनवलं आहे? हँडवर्किंग ना, वाळ्याचे. ओके. वाळ्यापासून बनवलं आहे का? ओके. किससे बनाए हैं? वाळा. ओके. आणि काय प्राईस आहे याची? त्याचे 500 रुपीज. 500 रुपीज. ओके. आणि कसं आहे किचन? 100 रुपये. 100 रुपयाला. बरं. खूप सुंदर आहे. फ्रूट्स पॅकेट. ओके. 50 रुपयाला आहे. हे काय आहे एक्झॅक्ट? हे पाणीमध्ये टाकून पिऊ शकतो का? ओके. नॅचरल आहे ना, आयुर्वेदिक मेटल्स. ओके. आणि इकडे खूप सुंदर असं सूर्य बनवलेलं आहे. काय प्राईस आहे याची? याचे 200 रुपये. 200 रुपये. आणि गणपती बाप्पाच्या छोट्या मूर्ती आहेत. 250 रुपये. ओके. वेगवेगळे. हे 250ला आहे. बरं. हे कसं आहे? सेम आहे 280 रुपये. 280. हे 250. बरं. आणि घरटं आहे ना. आणि कॅप कसे आहेत? ते हेड कॅप 500 रुपीज. 500 रुपयाला ना. 500 रुपये. बरं. 400 रुपये. 400 रुपयाला. अरे वा, मस्त. 500 रुपये, 400 रुपये. ओके. तर आपण इथे पुढे बघितलं तर मोठे गणपती आहेत. हे कसे आहेत? ते 400. 400. ओके. आणि हे काय? ते आमचे उडपीचे 100 गाणं म्हणते ना. हां ते आहेत. ओके. आणि काय प्राईस आहे याची? 400 रुपीज. 400 आहे. 350 आहे. ओके. 400 रुपीज आहे. आणि हे काय? पेढे. ओके. घरामध्ये लावतात ना? ओके. घरामध्ये लावायचे. 400 रुपयाला. 400 रुपये. बरं. 4 इयर्स आहे. आणि खूप सुंदर असं इको फ्रेंडली आपल्याला बघायला मिळतं आहे. आणि त्यांच्या त्या ॲपवर तुम्ही स्कॅन केलात ना तर पूर्ण प्रोडक्टची तुम्हाला माहिती बघायला मिळेल. खूप सुंदर असं प्रोडक्ट आहे. आणि जर तुम्हाला गणपती बाप्पा वगैरे घ्यायचे असेल ना तर नक्कीच तुम्ही यांच्या या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करा. स्टॉल नंबर काय आहे मॅडम? स्टॉल नंबर 95. ओके. थँक्यू. नमस्कार. वैष्णवी महिला बचत गट. आपण हे सर्व घरगुती प्रोडक्ट बनवतो, म्हणजे नॅचरल पल्प कंटेंट यूज करतो याच्यामध्ये आपण. म्हणजे जे मार्केटमध्ये मिळतं त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये खूप फरक आहे. आता बेल सरबत आहे. जर ज्याला कुणाला अल्सर, कोलेस्ट्रॉल, मूलव्याधीचे त्रास असेल, पोटातील काही विकार असतील तर हे 100% रिझल्टवालं प्रोडक्ट आहे. तसेच आता सरबतांमध्ये माझ्याजवळ एक 30 प्रकार आहेत. त्याच्यानंतर हे तुलसी अर्क आम्ही आता एक नवीन चालू केलेलं आहे, म्हणजे जे इसेन्स किंवा फ्लेवर वगैरे याच्यामध्ये वापरलेला नाही आहे आणि प्रिझर्वेटिव्हसुद्धा वापरलेले नाही आहे. हा तुलसी अर्क आहे.
काय हो. प्राइस आहे इथे? ह्या 260ला आहे. मार्केटमध्ये जर आपण घ्यायला गेलो 20 ml वगैरे घेतलं तर 220 वगैरे असं आहे, पण आम्ही 30 ml 260ला देतोय. बरं. हो. आणि त्याच्यानंतरला आता आम्ही ओवार्क सुद्धा चालू केलंय. हा ओवार्क आहे. काय प्राइस आहे याची? ओवार्क 150ला आहे. त्याच्यामध्ये पण प्रिझर्वेटिव्ह वगैरे काहीच वापरलेलं नाही, म्हणजे पोटात वगैरे दुखत असेल किंवा लहान मुलांपासून अगदी वयस्करांपर्यंत वापरू शकतो. तसेच आपल्याकडे हा गुलकंद आहे, चैत्री गुलाबाच्या पाकळ्यापासून बनवलेला गुलकंद आहे. आपलं आंबा मँगो जाम आहे. हा सुक्या अंजीरचा मधातला जाम आहे. हो. त्याच्यानंतर आवळा जाम आहे. म्हणजे थोडेसे वेगळेच प्रोडक्ट आहेत आणि ह्याच्यामध्ये आपण 70 ते 68% पल्प कंटेंट यूज करतो. मार्केटमध्ये जे आपण घेतो म्हणजे सांगायची गरज नाही, पण हे तुम्ही प्रोडक्ट टेस्ट केलेत म्हणजे काही लोक काय म्हणतात की अरे मार्केटमध्ये आहे तसंच तुमच्याकडे आहे, पण हे तुम्ही प्रोडक्ट स्वतः टेस्ट केलं की तुम्हाला ते कळतं की ह्याच्यामध्ये ॲक्च्युली पल्प कंटेंट किती वापरलेला आहे. कारण सध्या इसेन्स फ्लेवर घालून सुद्धा प्रोडक्ट बनवले जातात. तसेच आपल्याकडे ही सर्व सरबत आहेत. आता हे तुम्ही किवी सरबत सुद्धा बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला हे बघा, तुम्हाला याच्यामध्ये नॅचरल पल्प दिसेल. हे बघा. ओके. बरोबर. हे किवी हे असं आहे. म्हणजे इसेन्स फ्लेवर हा प्रोडक्ट नाही आहेत आपल्याकडे. आणि म्हणजे जवळजवळ 30 प्रकार आहेत आपल्याकडे. ते सरबतांमध्ये लिची सरबत आहे, परत जिरा मसाला आहे. आपण रेल्वे कॅन्टीनला वगैरे जिरू सोडा घेतो तर ते घेतलं तर त्याच्यामध्ये इसेन्स फ्लेवर असतात, लगेच कळतात. त्याच्यामध्ये जिऱ्याचे दाणे तुम्हाला दिसणार बघा. त्याच्यामध्ये नॅचरल आपण जिरा ॲड केलेला आहे. असं ह्याला फक्त तुम्हाला पाण्यामध्ये ॲड करा किंवा तुम्ही सोड्यामध्ये सुद्धा घेऊ शकता. सो ब्लू कॉरेको आहे, परत मोहितो आहे जो आपण कॅफेमध्ये वगैरे एक ग्लास जर घ्यायला गेलं तर 150-200 रुपयाला असतो. हे आम्ही 700 ml ची बॉटल तुम्हाला 280 रुपयाला देतोय. कोकम सरबत आहे. एकाच 7 भाग पाणी घालून घ्यायचंय तुम्हाला. ओके. एकाच 7 भाग पाणी घ्या. याच्यामध्ये जिरा सुद्धा ऍड केलेला आहे. परत सिकंजी आहे. मार्केटमध्ये काही मुंबईमध्ये आपल्या ह्या साईडला ना लिंबू आणि पुदिना म्हणजे सिकंजी म्हणतात, पण ह्याच्यामध्ये आम्ही आलं, लिंबू, पुदिना, जिरं आणि सेंदो मीठ असं ह्या आपल्या बॉटल म्हणजे सिकंजीमध्ये वापरले आहे. त्याच्यानंतरला आपण रोज विथ गुलकंद, हे बघा रोज विथ गुलकंद. याच्यामध्ये तुम्ही जर याच्यामध्ये भेळ जर बघितलं तर तुम्हाला याच्यामध्ये गुलकंदाच्या पाकळ्या दिसतील, चैत्री गुलाबाच्या पाकळ्या ते बघा. ओके. हे वापरलेलं आहे. प्रोडक्ट कसे सांगायला गेलं तर खूपच आहेत. आणि त्याच्यानंतर हा गुलकंदाचं जे मी तुम्हाला मगाशी म्हणलं, ह्या चैत्री गुलाबाच्या पाकळ्या आणि खडी साखर ह्या आम्ही 15 ते 20 दिवस आपण चंद्रप्रकाशामध्ये ठेवतो आणि हा मुरण्यासाठी जवळजवळ 1.5 वर्षानंतर हा तुम्हाला आम्ही तयार करून दिलेला गुलकंद आहे. हा तुम्ही अगदी जरी 10 वर्ष जरी बाहेर ठेवलात, ओला चम्मच वगैरे काही न टाकता, तर हा तुमचा 10 वर्ष सुद्धा खराब होणार नाही. ज्या उष्णतेचा वगैरे त्रास असेल त्याच्यासाठी सुद्धा 100% रिझल्ट आहे. तसेच आपल्याकडे मसाले आहेत. मसाल्यांमध्ये पण सांबर मसाला आहे, गरम मसाला आहे, चिकन मसाला आहे, मटन मसाला आहे, उसळ मसाला आहे, कांदा लसूण मसाला आहे, मिसळ मसाला आहे. लोणच्यांमध्ये पण आपलं मोड आलेली मेथी आहे, आंबे हळदीचं लोणचं आहे, परत म्हणजे कैरी मिरची लसूण असा ठेचा आहे, आंबोशी आहे. आणि हे मंचुरियन मसाला मार्केटमध्ये जे आपण मंचुरियन घेतो त्याच्यामध्ये अजिनोमोटो, कलर, विनेगर वगैरे वापरलेला असतो, मैदा वापरला असतो. त्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ, 24 प्रकारचे गरम मसाले, 2 टाईपचा रवा, काश्मीरी मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ वापरलेलं. याच्यामध्ये तुम्ही कोणतीही भाजी घालून घेतलात तरी तुम्हाला एक छान घरच्या घरी म्हणजे एक भजी कुरकुरीत तुम्ही खाऊ शकता. आपल्याकडे घरगुती तिखट आहे. हे हळद आहे, कच्ची हळद. ह्याच्यामध्ये आहे ना आपण हे म्हणजे तुरटी किंवा आपलं तुरटी घालून ते शिजवून वगैरे वापरलेली नाही. ह्याच्यामध्ये आपण हे कच्चे हळदीचे स्लाइस करून 15 ते 20 दिवस आपण त्याला सुकवतो. त्याच्यानंतरला ते आपण जात्यावर दळून वगैरे हे ते बाहेर विक्रीसाठी आणलेलं आहे. परत कोंबडी वडे पीठ आहे, थालीपीठ आहे, असे आपले सगळे प्रोडक्ट आहेत. कुणाला लागत असतील तर या आणि आमचे प्रोडक्ट कसे वाटले तेही सांगा. हां, महालक्ष्मी सरस वाशीला सिडको एक्झिबिशन सेंटर. आमचे उमेदच्या मार्फत स्टॉल लागलेले आहेत. आम्हाला उमेद आणि आम्हाला उमेदनी खूप छान सपोर्ट केलेला आहे आणि आमचा स्टॉल नंबर आहे 151 स्टॉल नंबर आहे. या आमच्या स्टॉलला भेट द्या. प्रोडक्ट कसे वाटले तेही सांगा. ओके. आणि कॉन्टॅक्ट नंबर काय तुमचा? 9820419356. थँक्यू. धन्यवाद. चला तर आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि खूप सुंदर अशी आपल्याला आहे ना
काही हे कसले आहेत? साड्यांचे आहेत ना? खणाचे ना, खणाच्या साड्यांचे. आणि किती वर्षापासून आहे? हे आपण 7 महिन्यापासून अगदी 15 वर्ष 20 वर्षापर्यंत वापरू शकतो. ओके, खूप सुंदर असे कलर आपण आणि छोटी साईज आहेत, आपण मोठी पण बनवू शकतो. मोठी पण. मुलींच्या बरं, आणि काय किंमत आहे याची? आता हे 350 पासून स्टार्ट होते. ओके, 350. छोटी साईज आहे ना, 350 पासून स्टार्ट. ही 350 पासून आहे का? बरं, 550 ला बसतो मोठा. 550 रुपयाला. बरं, आणि किती वर्षाचा आहे? हा बसतो 3 वर्षाच्या बाळाला, 4 वर्षापर्यंत बसतो. 4 वर्षापर्यंत ना? ओके, हे पण बसतो 3 वर्षापर्यंत. हा पण बसतो. हा परकर पोलकाला ओके, सुट्ट्यामध्ये. या सगळ्या फ्रॉक्स आल्या. फ्रॉक्स आहेत. अरे वा, खूप सुंदर असे. ते स्वतः बनवलेलं आहे का? बरं, खूप सुंदर. आणि हे पण सेम साईज आहे का? हो, साईज वेगवेगळ्या आहेत. बरं, हे काय असं खूप सुंदर असे कलर आहेत ताईंच्या स्टॉल वरती आपण बघतोय. अरे वा, हा एक सुंदर असा कलर आहे. कलर सगळे खूप छान खूप असतात. छान. मुलीला घातले ना इतके सुंदर दिसतात. खूप छान दिसतात मुलीला घातले. आणि आपण कसं हे खणामध्ये. traditional पद्धतीने हो, बनवलंय सगळं. आणि थोडंसं शाईन मारतोय, मस्त वाटतंय. कपडा फॅब्रिक पण आपण फॅब्रिक. चांगलं. बरं, आणि शर्ट पण आहेत का आपल्याकडे फॉर्मल मध्ये? फॉर्मल मध्ये शर्ट पण आहे. कसे आहेत हे? हे स्वतः मी स्टिच केलेलं. ओके, स्वतः घेतलेले का? बरं, आणि किती वर्षासाठी आहे हे? हा पेपर कॉटन. नाही, हा तुमच्या मापांचा. माझ्या मापाचा आहे का? बरं, ओके. तर आपल्याला फॉर्मल ऑफिस पेपर कॉटन साठी आहे. आहे. ओके, हा पेपर कॉटन. काय प्राइस आहे याची? वगैरे हे 350 पासून. 350 रुपयापासून. बरं, खूप सुंदर असं कलेक्शन आपण ताईंच्या स्टॉल वरती बघितलं. तर याच्यामध्ये कोणतंही आवडलं ना तर नक्कीच तुम्ही या ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करा. ताई, स्टॉल नंबर काय? स्टॉल नंबर 176. 176. बरं, तर नक्कीच व्हिजिट करा. आणि बाजूला पण एक ताई आहेत, त्यांच्याकडे पण आपण बघतोय. हे कशापासून बनवलं ताई? उलन लोकरीपासून. लोकरीपासून आहे ना? काय प्राइस आहे याची? त्याची 120 रुपये. 120 रुपये. बरं, तर इकडे आपण घराला लावणारा तोरण पण बघतो आहे. खूप सुंदर असं तोरण आहे. हे कसं आहे ताई? हे 500 रुपये. 500 रुपये. त्याला बनवायला 3 दिवस जातात एका बरं, एका. ओके, तसेच खूप सुंदर असे आपण इकडे पण बघतो. ह्याला काय म्हणतात ताई? रुमाल. रुमाल आहे ना? बरं, ताटावरचा. ताटावरचं. ह्याची काय किंमत आहे? 160. 160 रुपये. त्यात छोटा आहे तो 110. हा 110 आहे का? आणि ते किचन कसे आहेत? किचन 50 रुपये. इथे वरती स्ट्रॉबेरी आहे. स्ट्रॉबेरी. ओके, 150 आहे का? ओके, गाडीमध्ये लावण्यासाठी बार्बी डॉल आहे. खूप सुंदर असे प्रोडक्ट्स आहेत. आणि ही बाहुली पण तुम्ही बनवले का? म्हणजे ते ड्रेस, हे ड्रेस वगैरे पण बनवलेलं आहे. खूप सुंदर असं कलेक्शन आपल्याला ताईंच्या स्टॉल वरती बघायला मिळत आहे. 176 स्टॉल नंबर आहे ताईंचा. तर नक्कीच या, आणि उमेदला आलात तर नक्कीच या ताईंच्या स्टॉलला भेट द्या. चला, आता आपण पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे, श्री आर्ट्सला. आणि खूप सुंदर अशा आपण इकडे बघितलेल्या. तर आपल्याला इकडे डेकोरेशन साठी किंवा शोपीस साठी तुम्हाला इकडे सुंदर अशा मूर्त्या बघायला मिळतील. तुम्ही इकडे बघू शकतात, मोची बघू शकतात तुम्ही इकडे. तसंच इकडे पेंडीवरती अभिषेक करताना ब्राह्मण बघू शकतात. तसंच आपण इकडे भजन मंडळी बघू शकतो. भजन मंडळींचा सेट आहे पूर्ण सुंदर असा. त्याच्यानंतर इकडे आपण पुढे बघितलं तर तबला आहे, पेटी आहे. तसंच आपण पुढे वीणा सेट आहे, गोंधळीचा सेट आहे. तसंच पुढे आपण इकडे बघितलं ना तर आपल्याला इकडे वारकरी सेटही बघायला मिळतोय. खूप सुंदर असा, सुंदर असे आपण इकडे वासुदेव बघतोय. आणि वासुदेव बघितलं तर 500 रुपयाला. किती इंचच आहे काका? दादा किती फूट आहे कोणता वासुदेव? 9 इंच आहे. 9 इंच आहे ना? ओके. आणि इकडे आपण बघतोय आपण मासे विकणारी कोळीनबाई बघतोय. खूप सुंदर असे आहे. काय प्राइस आहे याची? 2500 रुपये. ओके. आणि हा संपूर्ण पालखी सोहळा आहे. माऊलीची पालखी आपण बघतो, पूर्ण पालखी सोहळा आहे. आणि 8000 रुपये किंमत आहे याची पूर्ण सेटची. तुम्ही बघू शकतात. खूप सुंदर असा माऊलीचा पालखी सोहळा यांनी इकडे उभारलेला आहे. आणि काही दिवसातच आता मागे गणेशोत्सव येते. तर कोणाला जर डेकोरेशन करायचं असेल तर नक्कीच या आणि तुम्ही सेट घेऊ शकतात. पुढे खूप सुंदर असं आहे. दादा हे कितीला आहे? 500 रुपयाला आहे. आणि इकडे मावळे आणि महाराज वगैरे हा पूर्ण सेट कसा आहे? हा पूर्ण सेट महाराजाची मूर्ती 1500 रुपयाला आहे आणि मावळ्याचे 500 रुपयाला 500 रुपयाला फिक्स आहे. बरं. आणि खाली दादा काय आहे?
वटपौर्णिमा पूजा करतात ना, ती भटजी हे पूर्ण महिला वटपौर्णिमा पूर्ण सेट आहे. तर दादाचा कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय, तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. दादा धाराशिववरनं आलेला आहे आणि खूप सुंदर असे त्याच्याकडे आपण मुखवटे वगैरे बघितले, सुंदर असे डेकोरेशनसाठी आयटम्स आपण बघितले, वारकरी सेट वगैरे बघितला, वासुदेव बघितला, संपूर्ण पालखी सोहळा बघितला, पालखीचा सेट आहे. तर ह्याच्यामध्ये कोणतेही पाहिजे असेल ना तर नक्कीच तुम्ही दादाच्या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करू शकतात. चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे, संत रोहिदास स्वयंसहाय्य समूह कोल्हापूर. नमस्कार ताई. किती रुपयापासून सुरुवात आहे आपल्याकडे? 700 पासून चालू आहे, जेंट्स आणि लेडीज आहे 500 पासून चालू आहे. बरं, आणि लहान मुलांचे पण आपल्याकडे 200 पासून चालू आहे, 200 500 पर्यंत चालू आहे. बरं, आपण इकडे बघतोय लहान मुलांचेही तुम्हाला इकडे कोल्हापुरी चप्पल बघायला मिळतील. तसंच हे किती वर्षासाठी आहे? 7 ते 8 वर्षासाठी. ओके, आणि या महिलांच्या त्या कशा आहेत? या महिलांचे 500 पासून चालू आहे, 500 रुपयापासून. 700 पासून ते 1000. ओके, जेंट्सच्या ते 700 ते 1000 रुपयापासून आहे. 2,500 आहे का? बरं, आणि हे कसे आहेत? हे 1000 रुपये. 1000 रुपये. ओके, जेंट्स आहेत ना? जेंट्स आहेत. बरं, जेंट्सचे आहेत, लेडीजचे पण आहेत इकडे. खूप सुंदर असं कलेक्शन आपण त्यांच्या स्टॉलवरती बघतो आहे. खूप सुरेख असं आहे कोल्हापूरचं जे कलेक्शन आहे ते. तर तुम्हाला याच्यामध्ये कोल्हापुरी चप्पल घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही या ताईंच्या स्टॉल येऊन व्हिजिट करू शकतात. 185 त्यांचा स्टॉल नंबर आहे, तर नक्कीच व्हिजिट करा. थँक्यू. तसं आपण इकडे पुढे बघितलं दादा, हे शोपीस आहे ना? ओके, मातीची शोपीस आहे. ओके, आणि हे पण भातुकलीचा सेट आहे ना पूर्ण? 450 रुपयाचा. ओके, हा पूर्ण मातीचा बनवलेला आहे, भातुकलीचा सेट आहे, 450 रुपये. आणि इकडे आपण बघतोय गॅस व चुलीवरचे स्वयंपाकाची भांडी आहेत दादाकडे, खूप सुंदर अशी. तर नक्कीच तुम्ही भेट देऊ शकता. जर तुम्हाला मातीची भांडी घ्यायची असेल तर नक्कीच त्या दादाच्या स्टॉलला भेट द्या. स्टॉल नंबर आहे 191. आणि जर काय माहिती पाहिजे असेल तर तुम्ही स्कॅन केलात तर तुम्हाला सगळ्या प्रोडक्टची माहिती मिळून जाईल. ओके, थँक्यू. चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे. 64 नंबर स्टॉल आहे त्यांचा, लातूरवरनं आलेला आहे ताई. आणि इथे आपण बघतो ना ताई, काय आहे हे? ओके, लाकडापासून बनवलेली आहे ना पूर्ण? सागवानी, प्युअर सागवानी लाकूड आहे ते. ओके, ते लाकडी बाज आहे. ओके, 750 रुपये ना? हां, 750. बरं, बाज आहे. ओके. आणि हे काय आहे? घरीच काम केलेलं आहे सगळं. हे विणकाम वगैरे केलेलं आहे ना पूर्ण प्रॉपर? बनवलेलं आहे. बरं, हे आणि नांगर आहे. नांगर आहे ना? ओके, नांगर आहे शेताचं. आणि बरं, ती पण आहे. हे पण नांगरच आहे ना? ती पण आहे. टिपण. ओके, पेरायचं टिपण आहे, पेरण्याचं यंत्र आहे. बरं, शोपीससाठी आहे ना हे? बरं, शोपीससाठी ठेवलेलं आहे. हो, हां, पेरत होते. बरोबर. याची काय किंमत आहे? 500 रुपये. बरं, आणि बैलगाडी? बैलगाडी 2000 रुपयाची बैलगाडी आहे. ओके, 2000 रुपयाची आहे ना? ओके, जर शोपीससाठी तुम्हाला बैलगाडी पाहिजे असेल ना तर नक्कीच 2000 रुपयाला आहे. आणि ताईंचा स्टॉल नंबर आहे 64. तर नक्कीच ताईंच्या स्टॉलला भेट द्या. तर मित्रांनो, जर तुम्ही महालक्ष्मी सरात 2024 आशीला आलात तर तुम्हाला इकडे फूड काउंटरही दिसेल. म्हणजे तुम्हाला खाण्याची यंदा सोय केलेली आहे. विविध भागामधनं स्टॉल आलेले आहेत, तर तेही आज आपण आता कव्हर करणार आहोत. तर बघूया आज आपल्याला कोणत्या कोणत्या पदार्थांचे आपल्याला इथे स्टॉल बघायला मिळतात. चला आता आपण पहिल्या स्टॉलवरती आलेलो आहे. आपण इकडे बघू शकतो रायगडची फेमस पोपटी, नॉनव्हेज आणि व्हेज मध्ये तुम्हाला उपलब्ध आहे. ते आपण बघतोय पोपटी आहे. ताई, कशी आहे पोपटी? नॉनव्हेजचे ते आपण 1000 रुपये एक मडकं देतोय. 1000 रुपये एक मडकं. किलोचं. आणि व्हेजचं आहे ते 700 रुपये किलो. 700 रुपये किलो. आणि प्लेट वर घेतली तर व्हेजची प्लेट आहे 150 रुपये, नॉनव्हेजची आहे 200 रुपये. 200 रुपये. बरं, आणि आपण फक्त पोपटी ठेवलेली आहे. पोपटी ठेवली आणि आपली हिरकणी मिसळ रायगडमध्ये आमच्या फेमस आहे, ती पण ठेवली आम्ही. ती सुद्धा आपण मातीच्या मडक्या म्हणजे भांड्यातच तयार करतो. ओके, आणि मग ही आपल्याला इकडेच पूर्ण तयार करून हो, मिळणार आहे? इथेच पूर्ण तयार करून. बरं, जर पोपटी कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करा. ताई, स्टॉल काय आपला नंबर? 7 नंबर आहे. 7 नंबर आहे. आणि टायमिंग काय असणार आहे? आपल्या सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत. 10 पर्यंत आहे. बरं, आणि आज पहिला दिवस आहे तर लवकरात लवकर आहे आणि या ताईंच्या स्टॉलला भेट द्या.
पोपटी जे आवडते असते, ज्यांना पोपटींची आवड आहे आणि पोपटीसाठी जो लागणारा पाला सुद्धा पाला तो सुद्धा असतो. आम्ही गावावरून आणलेला आहे. अवेलेबल आहे. ओके. तर ह्याच्याशिवाय आपली पोपटी टेस्टला येत तेच नाही. नाही, बरोबर. तर नक्कीच ताईंच्या स्टॉलला तुम्ही व्हिजिट करा. थँक्यू. धन्यवाद सर. मित्रांनो, जर तुम्ही इकडे आलात ना तर बसण्याची सोय पण आहे आणि हात धुण्यासाठी बेसिंग वगैरे पण त्यांनी लावलेले आहे आणि खूप सारे असे स्टॉल आपण आता बघतोय. तर पुढे इथे समोरच मला एक सुंदर असा स्टॉल दिसतोय, तर जाऊन आपण बघूया. इथे आपण बघितलं ना आता मासवाडी थाळी, गाठी बेसन थाळी आणि मारवाड दालबाटी, पावभाजी, स्टीम मोमोज वगैरे तुम्हाला बघायला मिळेल. अजून हा स्टॉल लागतोय, तर तुम्ही आलात तर समोरच हा स्टॉल आहे. तर मित्रांनो, आजचा पहिला दिवस आहे आणि काही स्टॉल लागतात आहे. थोड्याच वेळामध्ये सगळे स्टॉल लागले जातील. खूप सुंदर असे स्टॉल आहेत, तर नक्कीच या. आणि महालक्ष्मी सरसला आला तर नक्कीच या फूड काउंटरला भेट द्या. खूप सुंदर असा उपक्रम आहे आणि सगळी सोयीसुविधा केलेली आहे. खूप सुंदर असे स्टॉल आहेत, वेगवेगळ्या भागातून स्टॉल आलेले आहेत. तर नक्कीच आपण यांना प्रोत्साहन देऊया. चला मित्रांनो, आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटेन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.